ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 15व्या अध्यायावर आणि मागचा गोषवारा मृणालने लिहून पाठवलाय आणि क्रांती तू वाचणार आहेस ना? हो वाचते. क्रांतीने व्हॉलंटिअर केला. थँक्यू. नो प्रॉब्लेम. चालू करू? हो. आणि आपल्याला इथे म्हणजे तुला शेअर करता येईल का इथे स्क्रीनवर? मला मी ह्याच्यावर नाहीये, लॅपटॉपवर मी ह्याच्यात आहे. काय हरकत नाही. सो मृणाल चावरकरनी पाठवलेला मी वाचते. श्लोक 15 आणि 16, ओव्या 421 ते 524. यात सांगितले आहे की वेदांचा कर्ता ब्रह्म आहे. त्याच्यापासून स्मृती, ज्ञान व विस्मृती होतात. जे गुरु चरणांची सेवा करतात, संतांच्या संगतीत राहतात, त्यांचा अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो. अज्ञान नाहीसे होते व ते नेहमी आनंदात राहतात. सूर्योदय झाल्यावर सूर्य जसा सूर्याला पाहतो त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्यास मीच कारणीभूत आहे. ज्ञान व अज्ञान या दोघांसाठी मीच कारणीभूत आहे. जागा नसलेला पुरुष जसा निद्रा व स्वप्नाला कारणीभूत होतो, तसेच देहासक्त लोक स्वर्ग व संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता दुःखाचे वाटेकरी माझ्यामुळेच होतात. जशा या सर्व दिशांकडून वाहणाऱ्या नद्या एकाच समुद्रात येऊन मिळतात, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञानाच्या दोन्ही व्यवहारांना मीच कारणीभूत आहे. जेव्हा आत्मा व ब्रह्म दोन्ही एकरूप होतात, तेव्हा आत्मरूपाला आहे किंवा नाही असे काहीही म्हटले तरी फरक पडत नाही. जसे आरशात समोरच्या वस्तूचे प्रतिबिंब स्वच्छ दिसते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये बोध नांदतो. निरुपाधिक स्वरूप. आपण एक उपदेशक व दुसरा श्रोता असलो तरी संवादाच्या ठिकाणी हे चांगले नाही. परमात्म्याचे स्वरूप लक्षण हे शब्दा वाचून व्यक्त होत नाही, म्हणून उपाधी सांगितली जाते. क्षर व अक्षर हे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व भूते, अक्षर म्हणजे मायोपधीने युक्त असे चैतन्य. क्षर हे दृष्टीहीन, आंधळ, वेडा, देहाला मी म्हणणे व पांगळा, उपाधीत
तंत्र झाल्याने स्वतः काहीच करू शकत नाही. अक्षर हे पूर्णत्वाने पुरतं व चांगलं आहे. जग हे शाश्वत गोष्टींनी बनलेलं आहे. संसार हा क्षर व अक्षराने दोघांनी बनला आहे. जसा आत्मा शरीरात झोप घेतो त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. आपल्या स्वरूपाला विसरून त्या त्या शरीरादी उपाधींशी एकरूप होतो त्याला क्षर पुरुष म्हणतात. स्वप्नरूपी जीवनाला चैतन्याला क्षर पुरुष म्हणतात. क्षर चैतन्य हे वस्तुस्थितीने आत्म एक मिनिट आत- थांब क्रांती. ते बरोबर नाही ना. तेच आपण आज बोलणार आहे त्याच्याबद्दल, कारण ते ओके, तो भाग सोडून द्या, आता पुढे जाऊया. मग तेवढं वाचू पुढचे 2 वाक्य तेवढेच आहेत. हा, पुढचं काय आहे? 2च वाक्य राहिले. चालेल. क्षर चैतन्य हे वस्तुस्थितीने आत्मरूपाने पूर्ण आहे आणि ते देहरूपी नगरात निसते म्हणूनच त्याला पुरुष म्हणतात. आणि उपाधीमुळे चैतन्याला क्षणिकत्व प्राप्त झाले आहे म्हणून ते उपाधीच्या नाशाबरोबर दिसेनासे होते. या नाशवंतापणामुळे त्याला क्षर हे नाव आले आहे. मी मागच्या वेळी थोडस कन्फ्युजिंग येते म्हणून मी मागच्या वेळी हे पाठवलं होतं. कोणी वाचलं का ते? मी जे नोट पाठवली होती ती म्हणजे 16 आणि हो, 16 वाचली पर्यंत हो हो वाचलं ना. हा, तर ते कळणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की आता क्षर म्हणजे काय, की जे काय पंचमहाभूतांमुळे निर्माण होतं. जेव्हा आपण सृष्टीची निर्मिती बघितली होती तेव्हा आपण हे पाहिलं होतं ना की आपलं आपलं हे जे काय जग आहे ते सगळं म्हणजे याच्या पंचमहाभूतांपासून होतं. तर जे काही पंचमहाभूतांपासून निर्माण झालं ते सगळं क्षर म्हणायचं. क्षर म्हणजे ज्याचा नाश होऊ शकतो तो. आणि मग चैतन्य आणि आत्मा, चैतन्य म्हणजेच आत्मा किंवा ब्रह्म जे काय असेल त्याला आपण अक्षर म्हणायचं. ही डेफिनेशन आपल्या डोक्यात ठेवायची नेहमी. आता पुढच्या काय आहे की थोडस तुम्हाला मागच्या काही अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याला आपण ग्रंथ गाठ म्हणतो, की जेव्हा जे सांगतात आहे त्याच्यात शब्दशः आपल्याला घेऊन चालत नाही, त्याच्यातला आपल्याला अर्थ शोधावा लागतो. तर आता शेवटचं जे इथे म्हटले ना की आपल्या शरीरात असणारा जो पुरुष आहे तो क्षर आहे. पण जर का तुम्ही, म्हणजे मी नंतर सांगते जेव्हा ओवी येईल तेव्हा, 497 ही जर का ओवी पाहिली तर त्या 497 मध्ये त्यांनी आपल्या माऊलींनी एक छान शब्द वापरलाय की क्षरपणाचा नाथीला. नाथीला म्हणजे ऍक्च्युअली खोटा आरोप आपण ज्याला म्हणतो त्याला नाथीला म्हणतो. तर त्यांनी इतकं छान सांगितलंय की हे जे आपण बघतो की जर का तुम्ही आपल्या शरीरात जो काय आत्मा आहे त्याला जर का तुम्ही क्षर म्हटलं तर ते ऍक्च्युअली म्हणजे तो क्षर नाही, कारण की तो खोटा आरोप आहे असं त्यांनी सांगितलंय. ते आपण जेव्हा आता पुन्हा ती ओवी वाचूया तेव्हा आपल्याला लक्षात येईल. आणि दुसरं म्हणजे इथे जरा कन्फ्युजिंग ते असं झालं की आपल्याला हे लक्षात ठेवायचं, जीवात्मा म्हणजे आपल्या शरीरात असणारा जो आत्मा त्याला जीवात्मा म्हणतात. काही ठिकाणी जीव आणि जीवात्मा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण माऊली जेव्हा लिहितात त्या बरोबर शब्द वापरून लिहितात. आता आपण पुढे 501 मध्ये जाणार तेव्हा ते म्हणतात की जीवात्मा जो क्षर पुरुषात राहतो पण तो अक्षर आहे. तर क्षर पुरुषात राहणारा जो आत्मा आहे, आत्म्यालाच आता आपण जीवात्मा म्हटलं, तर तो जो आहे तो अक्षर आहे. तर आपण जेव्हा वाचतोय तेव्हा आपल्याला खूप केअरफुली वाचायला पाहिजे. आणि काही शब्द आपल्याला माहित आहे की आता क्षरपणाचा नाथीला मांडला तर आपल्याला काहीच कळत नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांची भाषा थोडी वेगळी आहे. म्हणून मी ते अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. आणि त्याचा अर्थ की खोटा आरोप
घेतला जातो. म्हणजे कधी कधी आपण त्या आत्म्याला सुद्धा क्षर म्हणतो, पण तो क्षर नाही आहे, तो अक्षर. अक्षर म्हणजे ज्याचा नाश होऊ शकत नाही. आणि क्षर म्हणजे काय, जे काय पंचमहाभूतांनी निर्माण केलेलं आपलं हे जग आहे, ते सगळं क्षर आहे. आता क्षर आणि अक्षर मधलं सगळ्यांना कळलं. कोणाला आणखी डाऊट असेल तर सांगा, आपण पुन्हा त्याच्याबद्दल थोडस बोलू. कारण हा तो आता म्हणजे मागच्या वेळी जेव्हा कोणी मला वाटतं ज्योत्स्नाच वाचत होती. हा, मला तर हा, वाचायचं. तेव्हा तू शेवटचं जे वाचत होते ना, तेव्हा मला वाटलं की याच्यावरती आपल्याला काहीतरी बोलायला पाहिजे. तर आपण आज 493 पासून पुन्हा वाचूया. हा, चालेल. हो, हो, त्याच्यामध्ये हो. त्यांनी 493 पासून 4-5 ओळी आहेत, पण त्या सगळ्या महत्वाच्या आहेत, म्हणून मला वाटतं की त्या वाचायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की कुठे मी जाते, मी कोणाकडे ठेवलं माझ्या पुस्तकात. हा, तर 494 जी ओवी आहे त्याच्यामध्ये ती वाचल्यानंतर मग मी तुम्हाला सांगते त्याच्याबद्दल की तो जो एक जीववाद त्यांनी जे म्हटलंय, त्या आपल्या वेदामध्ये वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत. तर एक कल्पना आहे की दृष्टी सृष्टी वाद. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली जे दिसतं तेच सगळं खरं आहे, अशा प्रकारचा एक वाद आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता ही जी आपण 493 म्हटली, ती ओवी तिथून आलेली आहे. तर हे मला कसं कळलं, मला एवढं काही ज्ञान नाही आहे, पण माझ्याकडे हे दुसरं पुस्तक आहे. काय गुलाबरावांचं ज्ञानेश्वरी गुढात. त्यांच्यामध्ये त्यांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून मला वाटलं ते पण खूप महत्वाचं आहे की आपल्याला पण ते माहिती असायला पाहिजे की हे कुठून आलं. तर बिकॉज सृष्टी दृष्टी जो वाद आहे त्याच्यावरून ज्ञानेश्वरांनी हे घेतलंय, असं त्याच्यामध्ये लिहिलंय. तर मला वाटलं की ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे सगळे विचार काही एका ठिकाणून आलेले नाही आहेत, म्हणून त्याच्यामध्ये कधीतरी आपल्याला 493 म्हणालात का तुम्ही? 493 490. हो, 493 पासूनच आता आपण सुरू करू. आपण वाचूया. 493 चालेल. मधला कुठला शब्द त्याच्यातला तुम्ही आत्ता कुठला तरी एक शब्द म्हणाला? 497 मधला नाथीला म्हणाल्या त्या. हा, तो नाथीला. कळला, पण आता अजून एक नवीन सांगितलं. हा, तर ही जी ओवी आहे कोण? वाचल्यानंतर सांगते. हा जो जीवात्माचा त्यांनी सांगितलंय की तो क्षर पुरुष आहे, तर हा जो एकदम आपण वाचताना असं वाटतं, अरे जीवात्मा कसा काय क्षर पुरुष असेल, पण तो जो विचार आहे तो सृष्टी दृष्टी वादामधून आलेला आहे. ते एक मला सांगायचं होतं. आणि काय होतं की तिथे आपण जेव्हा म्हणतो की व्यक्ती जन्माला आली किंवा मी समजा मेली, म्हणजे आपण मरतो, आपण जन्मतो, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा फिजिकली ते लोक असं धरतात की तुम्ही मेलं की तुमच्या मधला आत्मा जातो राहील आणि तुमचं सूक्ष्म शरीर जातं. तर ते तुमच्या शरीरातला जो आत्मा जातो असं जो आपण म्हणतो, की त्यांच्या सृष्टी दृष्टी वादामध्ये ते असं म्हणतात, आत्मा गेला की मनुष्य मेला, म्हणून मग आत्मा पण गेला त्याच्याबरोबर, असं अशा प्रकारे म्हणतात, म्हणून ते त्याला क्षर पुरुष असं म्हणतात. पण आपण जेव्हा हे सगळं शिकतो आहोत त्याच्यामध्ये तो विचार बसत नाही, कारण आपण वेदामधून शिकतोय. तर वेदामध्ये आपण हेच म्हणतो की आत्मा ब्रह्म हे सगळे अक्षर आहेत. आणि ते पुढे सांगताना मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते खोटा आरोप आहे असं म्हटलेलं आहे. तर म्हणून मला ते 2-4 म्हणजे आधीचे, म्हणजे आपण जिथे थांबलो होतो त्याच्या थोडं मागे जाऊन तिथपासून आपण आज पुन्हा वाचू, म्हणजे मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येईल. चालेल, आपण 493 पासून सुरू करूया. रोहिणी आहे ना? आपल्याला हे आधी अर्थ वाचायचा आहे. हा, अर्थ आधी वाचूया 493 पासून. म्हणजे वर जायला पाहिजे किंवा काय वॉटेवर कॉल. हा. म्हणजे प्रोज पाहिजे. खरंय, आणि थोडं मोठं केलं तरी चालेल. हा.
आणि मी माझ्या पुस्तकातून बघणार आहे. कधी कधी काय होतं की आपल्या इथे आहे ना, त्याच्यापेक्षा माझं हे नवं पुस्तक आहे ना, त्याच्यातले शब्द मॅच होत नाही. तर हं, म्हणजे जस्ट एवढं लक्षात ठेवा की मी म्हटलं थोडंफार वेगळं, तर माझ्या हं. पुस्तकात थोडं वेगळं असेल. चालेल. अर्थ तोच असतो, फक्त थोडंफार वेगळं असतं. हा. मग मी हे 492 वाचू का तो? हा बाप ही आईपासून वाचू? हा. अम, मी ते वाक्य त्याला पुढचं जे 93चं ओके, आहे ना, चालेल ते चालेल. त्याच्या ह्याच्यावर आहे, कुठलं 191 स्वप्न आहे पासून ते. ओके, चालेल. हा. हा, मग हा. हा. हा बाप ही आई, हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता अव्यंग, हा मुलगा, हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत काय? अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावते अर्जुना, त्या चैतन्याला क्षरपुरुष हे नाव आहे. हा, हेच मला म्हणायचं होतं हम्म. की चैतन्याला आपण क्षरपुरुष म्हणतो का? नाही म्हणत. हा. आपण त्याला आपण अक्षर म्हणतो, राईट? अक्षर तर बरोबर. त्याचं मग असं का म्हटलंय त्यांनी? तर पुढच्या 497 मध्ये माऊलींनी आपल्याला काय सांगितलंय. तर आता पुढे वाचा. हं. आता अर्जुना ऐक, हं. क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात, जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे ज्या ज्या शरीरादी उपाधींशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत असा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात. आता क्षरचैतन्याला पुरुष का म्हणावयाचे त्याची 2 कारणे या ओवीत सांगतात. जरी या क्षरचैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे, तरी तो वस्तुस्थितीने आत्मस्वरूपाने पूर्ण आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे, म्हणून त्याला पुरुष हे नाव आहे. आता याला क्षर हं. ते हं. महत्वाचं. आता याला क्षर का म्हणावयाचे त्याचे कारण या ओवीपासून ओवी अखेर सांगतात. आणि तो क्रमाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे, म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. नसलेला आरोप, ते महत्वाचं आहे. हा, खोटा बरोबर आहे. आरोप म्हटलं ना मी, तसा हम्म. नसलेला आरोप हे त्यांनी. बरोबर, तुम्ही बरोबर समजवलं. हा. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या प्राण्याबरोबर ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते, खालीवर झाल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधींच्या विकारामुळे क्षर नाश पावणारा असाच वाटतो. अथवा खळखळा हा, हे वाहणारे पण पाणी. महत्वाचं आहे. त्यांनी हम्म. म्हटलं असा वाटतो, त्यांनी म्हटलं नाही की असतो म्हणून. तर माऊलींनी खूप छान शब्द वापरले आहेत तिथे. ओके. अथवा खळखळा वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबर चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते, त्याप्रमाणे उपाधीने युक्त असलेले उपहित चैतन्य हे उपाधीच्या नाशाबरोबर दिसेनासे होते. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या त्या नाशवंतपणामुळे यास क्षर हे नाव आले आहे. याप्रमाणे सर्व जीव चैतन्य हे क्षरपुरुष आहे असे समजावे. आता अक्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो. या ओळीपासून ते 520 या ओळी अखेर अक्षर पुरुषाची उपाधी सांगतात. तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे, कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या 3 लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही. त्याप्रमाणे जो ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान व अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान या दोहोंशी संबंध करीत नाही. यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही, अथवा विपरीत ज्ञानाने मी देह असे समजत नाही. मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे, अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे, याप्रमाणे यथार्थ ज्ञान विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत, असे निव्वळ जे अज्ञान तेच या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय. मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही, अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे.
504 झाली का आपली? समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणी नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे अर्जुना, जागणे तर फार पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही, अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. हा, संपूर्ण विश्वाभास. म्हणते एक मिनिट मला. हम्म. आपण काय म्हणतो की ब्रह्म कुठे आहे? ब्रह्म म्हणजे आपल्या सगळ्या शरीरांमध्ये आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, म्हणजे ब्रह्म आहे तिथे. पण तेवढंच लिमिटेड आहे का ते? ते लिमिटेड नाहीये. ते त्याच्याशिवायही बाहेर सगळं जे, म्हणजे सगळं जे आहे ते सगळं ब्रह्मच आहे, अशी जी कल्पना आहे ती आपल्याला इथे सांगितली. मग आता जसं आपण म्हणतो की एकतर तुम्ही जागे असतात किंवा तुम्ही झोपलेले असतात, पण स्वप्न आणि जागृती याच्याशिवाय आपली जी एक सुषुप्ती अवस्था जी असते, सुषुप्ती अवस्था आपल्याला सांगता येत नाही की हा मी खूप छान झोपले असंच एवढं आपण म्हणतो, पण तसं नाही की आपल्याला तेव्हा स्वप्न पण पडत नसतं, पण आपण झोपलेलो असतो आणि जागे नसतो. तर ही जी अवस्था आहे सुषुप्ती अवस्था, तसं ब्रह्म हे सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्या अं, प्रत्येकाच्या देहात आहे आत्मा म्हणून, बाहेर पण आहे, झाडामध्ये आहे, सगळीकडे आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा खूप ब्रह्म सगळीकडे पसरलेला आहे, अशी ती कल्पना त्यांनी तिथे घेतली आहे. मला ती कल्पना पण खूप आवडली की झोपल्याला पण नाही, जागा पण नाही, मग काय, मग सुषुप्ती. जागा पडेल. समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणी नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे अर्जुना, जागणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही, अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही, त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर हे नाव आहे. हे आता कन्फ्युजिंग आहे, पण एनिवे, अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाचा अज्ञानाचा नाश कोटचा व कसा, म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज. एक्झॅक्टली. सर्व. एक मिनिट, हे पण हं. महत्वाचं. आपण जेव्हा माया आणि ब्रह्म पाहिलं होतं तेव्हा आपण म्हटलं की ब्रह्म हे अक्षर आहे, पण त्याच्याच बरोबर नॉट नोईंग इज ऑल्सो अक्षर आहे. ते नेहमीच असतं आपल्याकडे, नाही का? आता मला समजा एवढंस पुस्तकातलं एवढंस कळलं, पण कितीतरी गोष्टी की त्या मला नाही कळत. तर आपल्या प्रत्येकामध्ये जे अज्ञान असतं ते पण अक्षर असतं, म्हणजे ते खूप जास्त असतं. अनलेस तुम्हाला जर का आत्मज्ञान झालं की मग तुम्हाला सगळं समजायला लागतं. आत्मज्ञान होईपर्यंत आपल्या सगळ्यांना अज्ञान असतं, आणि ते अज्ञान अक्षर असतं, अशासाठी म्हणतात की ते नेहमीच राहतं आपल्याबरोबर ओके. म्हणून. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. पण अज्ञान अक्षर म्हणजे ते नाशवंत ना? अज्ञान, सॉरी, अज्ञानाला स्थितीमध्ये अजा म्हटलेलं आहे. अजा म्हणजेच त्यांनी अज्ञानाला म्हटलेलं. नाही नाही, पण अज्ञान हे अक्षर म्हणालात तुम्ही, म्हणजे हे नाशवंत नसतं असं, असा झाला ना? म्हणजे काय की ते फक्त याच्यात मुद्दा काय आहे की तोच, ते ब्रह्मच सगळं, ज्ञान पण तोच आहे, अज्ञान पण तोच आहे, सगळं तोच आहे, हे अक्षर सांगितलंय त्याचं त्यांनी. नाव. हे हा, म्हणजे अज्ञान पण तोच आहे, विसरणं, ब्रह्म आणि अज्ञान, माया एव्हरीथिंग हे इज पण. दॅट आत्मन. सॉरी, तुम्ही बोलत होते. हां, सॉरी. सर्व कळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्थेस असते, त्याप्रमाणे असे समजावं. अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजात राहते, त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्म उपाधींचा नाश झाल्यावर ही जीवदशा येथे लीन रूपाने असते. क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष उपहित, ही दोन्ही जिथे लीन होऊन राहतात त्यास अर्जुन अव्यक्त असे म्हणतात. ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले, त्या अक्षरपुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीच्या तरंगरूपी रानात शिरले आहे. अर्जुन, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना
विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उठते व त्या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष समजावा. दुसरा जो क्षरपुरुष आहे तो जगात जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांनी खेळतो. त्या दोन अवस्था जो अक्षर पुरुष प्रसवला, या अवस्थेला अज्ञान घनसुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे. त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटले असते. पण हिच्यात पुढील एक उणीव आहे, नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते. खरोखरच अर्जुना, जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न व जागृती या अवस्था परत न येता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग या आकाशात उत्पन्न झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात, ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे. हे राहू दे, खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे. याला पुरुष का म्हणावयाचे, तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे. शिवाय हा मायापुरीत निसतो, त्या कारणानेही याला पुरुष असे म्हणतात. आणि विकारांची एरझार हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे, तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही, ती सुषुप्ती हा अक्षर हा पुरुष पण एक आहे. अक्षर पुरुष आहे. आपण दोन पुरुष म्हटलं होतं ना, हम्म. तर एक पुरुष आहे तो अक्षर पुरुष, आपण ज्याला ज्ञान म्हणतो. पण ज्ञानाशिवाय सुद्धा जे अज्ञान आहे ते पण अक्षर आहे ना, ते नेहमीच तिथे असतात. अज्ञान आपलं जे आहे ते, तर त्याला पण त्यांनी अक्षर म्हटलंय. आणि मग पुढे म्हटलं की त्याच्यापासून जे काय विकार निर्माण व्हायचे ते सगळे तिथे होतात. किंवा विकार ते अशासाठी म्हणतात की आपलं जे आयुष्य सध्या चाललं आहे तर त्याच्यामध्ये चांगले पण विचार असतात, वाईट पण विचार असतात. विकार म्हणजे बेसिकली आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काय वाईट विचार येऊ शकतात त्याला आपण विकार म्हणतो. तर तो पण एक ज्ञानाचाच प्रकार आहे असं म्हणू, किंवा अज्ञानाचा प्रकार आहे असं आपण म्हणूया. पण तो सुद्धा ब्रह्मामुळेच निर्माण झाला रे. ब्रह्माने सगळंच निर्माण केलं. ज्यांनी ज्ञान निर्माण केलं त्यांनीच अज्ञान पण निर्माण केलं. म्हणून ते असं म्हणतात की त्याला पण पुरुष म्हणतात. आणि म्हणून आपण त्याला क्षरपुरुष म्हणतो. आणि मग जो खरा आहे त्याला आपण अक्षरपुरुष म्हणतो. म्हणून याला स्वभावता नाश नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने कधीच नाश पावत नाही. एवढ्याकरिता वेदांत शास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल. याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी क्षरपुरुष कार्याचे कारक आहे व मायोपाधीचा आश्रय करून असणे हेच ज्याचे स्वरूप आहे, त्या चैतन्यास अक्षरपुरुष असे समज. चैतन्य अक्षर. तर हे आता शेवटचं जे वाक्य आहे ना ते पण महत्वाचं आहे. त्यांनी कशी संगत कशी लावली आहे की ब्रह्म हे कारण आहे, कारण त्याच्यामुळे सगळं निर्माण होतं आहे, म्हणून आपण त्याला कारण मानतो. आणि बाकीचं जे जग आहे ते सगळं कार्य आहे. कार्य म्हणजे त्यांनी ब्रह्माने निर्माण केलेलं जे काय आहे त्याला आपण कार्य म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलंय जीव कार्य कारण, याचा संबंध त्यांनी इथे आणून मायेमुळे सगळं, माया आणि ब्रह्माने एकत्र मिळून हे सगळं जग निर्माण केलंय. आणि ज्याने हे सगळं निर्माण केलं तो अक्षर पुरुष आहे, म्हणजे चैतन्य आहे. हे पण खूप महत्वाचं वाक्य आहे त्याच्यातलं. आणि ते पण मला कळलं नाही. मी गुलाबरावांच्या पुस्तकातून वाचून मला खूप आवडलं. आता वर करून ते 493ला जायचंय. हो, 493. एक्सक्यूज मी, तुम्ही ते मला 511 सांगू शकाल का? उपाधी आणि उपहित, ते मला जरा कळलं नाही. उपाधी आणि उपहित 511. खाली वरती जायला पाहिजे. माझ्या पुस्तकात शोधायला पाहिजे. राईट. त्यांनी म्हटलंय थोडं खाली बतायला पाहिजे. उपाधीच्या संबंधात होणारा उपहितपणा, म्हणजे ज्याच्यामुळे उपाधी निर्माण झाले ते दोन्ही जेव्हा एक होतात
म्हणजे जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान येतं, राईट. आणि जे काय असं होतं ते दॅट्स अव्यक्त. आपल्याला माहिती आहे की ब्रह्म हे अव्यक्त आहे. ठीक आहे. ओके. देहादी उपाधी असते. ओके. क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष हा उपहित आहे. ओके. क्षरपुरुष हा उपहित आहे. आणि ही दोन्ही जे ते लीन होऊन राहतात, म्हणजे लीन होऊन राहतात म्हणजे म्हणजे त्याच्या मध्येच ज्ञान आणि अज्ञान दोन्ही पण ब्रह्मापासून आलेलं आहे, right? आपण ओके. मगाशी पाहिलं होतं की जागृती आणि स्वप्न ह्या सगळ्या सुषुप्ती. हं. ब्रह्मामधून निघतात. त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. ओके. हा. किंवा आय थिंक ते फळ पडून गेल्यानंतर जे हे दिलंय ते ह्याच्याशी मी कनेक्ट केलं. अच्छा. झाडाचं बीज त्याच्यात लपून राहतं हा सगळं हा ते त्याला ह्याला कनेक्ट केलेलं आहे आय थिंक. हो, ते तर खूपच सुंदर उपमा आहे त्याची. संपूर्ण झाड जे बी मध्ये असतं ती पुढची उपमा आहे ना, का आधीची आहे थोडीशी मला वाटतं. हा, त्याच्या आधीची आहे. ओके. थँक्यू. तर ते दोन्ही सगळं ब्रह्मच आहे असं म्हणायचं त्यांनी. आणि ते सगळं ब्रह्म जे आहे ते अव्यक्त आहे, राईट. हे तुम्ही पुन्हा वाचा एकदा म्हणजे घरी जाऊन, कारण हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे आणि तो खूप असा काय म्हणायचं, गूढ आहे असा, असं म्हणूया की त्याच्यामुळे तो एक एक पीस करून वाचायला पाहिजे असं वाटतं. ऍक्च्युअली मी तुम्हाला कसे पीसेस करायचे ते मी सांगते, तुम्ही नंतर लिहून घ्याल. ऍक्च्युअली गुलाबराव महाराजांनी त्याचे पीसेस केले आहेत आणि त्यामुळे वाचायला पण सोपं जातं आणि समजायलाही सोपं जातं. एक मिनिट मी करते. ठीक आहे. 16व्या मध्ये त्यांनी काय केलंय की पहिल्यांदा त्यांनी एक पीस केलाय की 471 पासून सुरू होतो ना 16वा श्लोक. तर 441 आणि 472 एवढेच 2 शब्द घेतले त्यांनी ओव्या. नंतर मग 473 पासून 477 पर्यंत हा एक त्यांनी पीस केलाय. तर ते असं एकत्र तुम्ही वाचलत ना की मग तुमच्या लक्षात येईल. नंतर मग 473 470 नाही 470 काय म्हणते मी 478 हा 478 टू 483 इथपर्यंत एक घेतलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी घेतलंय 474 पासून 492 पर्यंत आणखीन एक पीस घेतलाय त्यांनी. आणि मग 491 आणि 492 हे दोन एकत्र केले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये आपण जीव आणि जगत याच्याबद्दल बोलतोय त्या दोन मध्ये. आणि नंतर 495 496 आणि 497 हे 3 एकत्र केले. त्याच्यानंतर 498 ते 501 हा ते एकत्र वाचा. आणि नंतर मग 501 502 503 हे दोन एकत्र आहे. नंतर 504 पासून 508 पर्यंत एक केलंय. आणि नंतर 509 टू 515 अजून माहिती मला वाटतं. ओके. आणि त्याच्यानंतर 516 पासून 521 हा एक भाग त्यांनी केला. नंतर 522 टू 525 असे एवढे भाग त्यांनी केले. असं जर का तुम्ही एक एक भाग करून त्याचा अर्थ वाचलात ना तर कळायला सोपं जाईल असं मला वाटतं. जाऊया पुढे. हो चालेल. तुम्ही त्याचा फोटो काढून पाठवू शकाल का आपल्या ज्ञानेश्वरीच्या ग्रुपवर? हो, म्हणजे मी पेजच्या WhatsApp वर पेजच्या लिहून. खाली अर्थाचा. चालेल. आणि त्याच्यात अर्थात त्यांनी दिलंय आणि अर्थाच्या खाली गूढार्थ जे लिहिलंय ना ते गूढार्थ टीका जे लिहिलंय
तो गुलाबराव यांनी सांगितलेला अर्थ आहे. म्हणजे काही ठिकाणी नुसताच अर्थ आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली त्यांनी उदार्थ दीपिका लिहिलं आहे. ते जे मत आहेत ते स्वामीजी म्हणजे गुलाबराव त्यांचे. ओके, तर मी मग याचे 5-6 पान आहेत, त्याचा मी फोटो काढून टाकते. चालेल, थँक्यू. हा जनको हे माता, हा जनको हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. ऐसिया वेंघवनी स्वप्ना, धावत भवस्वर्गाची राना, तया चैतन्य नाम अर्जुना क्षरपुरुष गा. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे, नामे जया ते बोलणे, जगजीवू का म्हणे जिये दशे ते. जो आपुलेनी विसरे, सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नावे. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निदैज्यता पुरुष नावे. आणि क्षरपणाचा नाथीला आळूयया ऐसेनी आला, जे उपाधीची आतला म्हणूनिया. जैसी खळाळी दिचिया, खळाळी चिया उदका, सरसी उदाळे चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. का खळाळू मोटका शोषे, आणि चंद्रिका तै सरी सिंच भ्रंशे, तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिकू. ऐसे उपाधीचेनी पाडे, क्षणिकत्व याते जोडे, तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाव. एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षर पुरुष जाणवे. आता रूप करू बरवे अक्षरासी, तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा. तो मध्यस्थुगा मिरिबरा मेरु जैसा, जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी. तैसा दोही ज्ञानांगी पडे ना जो, ना येथ यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यत्वे दुजे घेणे. ऐसे निखळ जे नेणणे, तेची ते रूप. पासुता निशेष जाये, ना घट भांडादिके होये. तया मृत्पिंडा ऐसे आहे, मध्यस्थ जे. पै आटोनी गेलिया सागरू, मग तरंगू ना निरू. तया ऐशी अनाकारू, जे दशा गा. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे. तैसिये निद्रे सांगडे निहाळीजे, विश्व आघवेची मावळे, आणि आत्मबोधू तरी नुजळे. तिये अज्ञानदशे केवळे, अक्षरू नाव. अजामे काम, अजामे काम, अजा म्हणता जन्म नाही. त्यासी नाशू कैचा काही, या लागी अक्षरूपाही अज्ञान घन. सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण पुरे अवसे. रूप जाणावे तैसे अक्षराचे, पै सर्वोपाधी विनाशे. हे जीवदशा जेथ पैसे, फळपाकात जैसे झाड बीजी. तैसे उपाधी उपहित, ठोकोनी ठाके जेथ. तया ते अव्यक्त बोलती गा. जयासी का बीज भावो, वेदांती केला ऐसा आवो. तो तया पुरुषा ठावो अक्षराचा, जेथुनी अन्यथा ज्ञान. फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रेगाले असे. जीवत्व जेथुनी किरीटी, विश्व उठवितची उठी. ते उभय बोधांची मिठी, अक्षरू पुरुषो. ये रूक्षरू पुरुषू काजनी, जिही खेळे जागृती स्वप्नी. तिया अवस्था जो दोन्ही वियाला गा. पै अज्ञान घन सुषुप्ती ऐस. इथे त्यांनी सुषुप्ती शब्द वापरले. ज्ञान घन सुषुप्ती. चालेल. पै अज्ञान घन सुषुप्ती आई सै सी जे का ख्याती. या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे.
साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचो कारा, म्हणू येता. परी प्रकृती पुरुषे दोन्ही, अभ्रे झाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञू स्वप्नी, देखिला जिये. हे असो अधो शाखा, या संसार रूपा रुखा, मूळ ते पुरुषा अक्षराचे. हा पुरुषू का म्हणजे, जे पूर्णपणेची निजे. पै मायापुरी पहुडीजे, तेणेही भुले, आणि विकारांची जे वारी, ते विपरीत ज्ञानाची परी, नेणीजे जिये माझारी, ते सुषुप्ती गाहा. म्हणून यया आपैसे, क्षरणे पानसे, आणि कही हान नाशे, ज्ञाना उणे. या लागी हा अक्षरो, ऐसा वेदांती डगरू, केला देखसी थोरू, सिद्धांताचा. ऐसे जीवकार्य कारण, जया माया संगूची लक्षण, अक्षर पुरुषु जाण, चैतन्य ते. व्हेरी गुड. ज्योत्स्ना छान वाचलीस. हा, आता ते कोण वाचते आता? आता कोण वाचणार आहे? क्रांती. हो, मी आहे. हा. हे 17वी ओवी वाचू. हो हो. उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मेत्युदाहुता, ये लोक त्रयमाविश्य बिभर्त ईश्वरा. पण या दोहोतून वेगळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो, व जो अव्यक्त व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. आता लोकांमध्ये अन्यथा विपरीत ज्ञानाच्या या दोन जागृती आणि स्वप्न अवस्था आहेत. ज्या गाढ अज्ञान रूप तत्वामध्ये सुषुप्तीत नाहीशा होतात, ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर, व त्या ज्ञानाचे मी ब्रह्म आहे या वृत्ती ज्ञानाने कीर्ती मुखत्व केल्यावर, म्हणजे जे ज्ञान नाहीसे झाल्यावर, त्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही स्वतः नाहीसा होतो, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे केल्यावर, ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले. त्याप्रमाणे मी ब्रह्म या वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान उरले. अर्जुना, असे वृत्ती ज्ञानातून जे केवळ ज्ञान राहिले, ते केवळ ज्ञान तो उत्तम पुरुष होय, जो मागील दोहोहून क्षराक्षराहून वेगळा, तिसरा व शेवटचा आहे. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न याहून जागृती अशी पुष्कळ पटीने वेगळ्या बोधाचीच असते. अर्जुना, पण एक सुषुप्त मिनिट सांगते. हा, हे हे पण जरा खूप महत्वाचं आहे हा, कारण की आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो किंवा ईशावास इदम सर्वम म्हणतो, तर म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये म्हणजे ब्रह्म आहे असं म्हणतो, पण ब्रह्माचं तेवढंच नाही आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे असं आपण या पण ओळीमध्ये बघतोय की हा जो तिसरा पुरुष त्यांनी म्हटलाय, तिसरा पुरुष म्हणजे ऍक्च्युली पहिला आणि दुसरा आणि समथिंग एल्स, राईट. मग पहिला पण त्याच्यात आहे, दुसरा पण त्याच्यात आहे, आणि शेवटी सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आहे, असा जो आहे तो तिसरा पुरुष आहे. आणि तोच आपण जो उत्तम पुरुष म्हणतो, दॅट्स उत्तम पुरुष. ब्रह्म म्हणजे उत्तम पुरुष. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न याहून जागृती जशी पुष्कळ पटीने वेगळ्या बोधाचीच असते, अथवा अर्जुना, सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फारच फार वेगळे आहे, त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष मागील दोन पुरुषांहून फारच निराळा आहे. हे उदाहरण राहू दे. लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नी जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न
मस्त. असतो तसा तो उत्तम पुरुष क्षराक्षरात असून क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे. हम्म. कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जलमय झाला असता त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या यास एकत्र करीत जसे प्रगट होते त्याप्रमाणे प्रळय काळच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा ग्रास करावा. त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी नाही. मग ज्या ठिकाणी एक पण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला अशा तऱ्हेने जे काही आहे ते उत्तम पुरुष आहे असे समज. आणि त्या एक उत्तम मिनिट. पुरुषाचा क्रांती 1 मिनिट इथे थांब. हा. कारण हे पण खूप महत्वाचं आहे की पुरुषाला आपण त्याला एकपणा नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता एक आहे आणि 2 आहे याचा अर्थ ती काउंटिंग झालं ना. तर तसंच जे काय आपण काउंटिंग म्हणतो संख्या म्हणून त्या ब्रह्माला आपल्याला मोजता येत नाही अशा प्रकारची इथे माऊलींची कल्पना आहे. खूपच सुरेख आहे. म्हणजे ती जर का आपण ओळी वाचली तर एकपण ना दुजे म्हणजे दोनही म्हणता येत नाही त्याला. आणि असं तुम्ही जे काय म्हणता ते अनुभव निर्भुजे असा त्यांनी शब्द वापरले की अरे तुम्ही असं कसं म्हणू शकता की ब्रह्म एक ब्रह्म 2 आहे की त्याला तुम्ही नंबर लावू शकत नाही. तर त्याच्यामध्ये तुमचा जो अनुभव आहे तो कासावीस होतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरला आहे. अनुभव निर्भुजे असा शब्द वापरलाय. फारच सुंदर आहे ती ओळी की जिथे तुम्ही म्हणता तेव्हा 1 आणि 2 असं ब्रह्माला नाही म्हणू शकत तुम्ही. यापुढे मग ज्या ठिकाणी एकपण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला अशा तऱ्हेने जे काही आहे ते उत्तम पुरुष आहे असे समज. आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात. अर्जुना, परमात्मा म्हणून उत्तम पुरुषाविषयी जे बोलावयाचे तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलावायचे. त्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो. त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. नाही कळलं. म्हणजे त्यांना म्हणायचं ते पहिलं वाक्य किती सुंदर आहे की ते बोलावयाचे जर बोलत असेल तर तो माणूस तुम्हाला सांगू नाही शकत की मी बोलतोय म्हणून. समोर म्हणजे बाहेर जो उभा आहे तो माणूस सांगतो की अरे हा माणूस बोलतोय किंवा बुडलाय असं. तसं ते की वेद आपल्या या बाजूला उभे आहे ज्ञानाच्या बाजूला आणि तिथून आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतात. पुढचं वाक्य पण वाचलं. विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. क्षराक्षर पुरुष हे अलीकडे आहेत, अलीकडले आहेत व उत्तम पुरुष हा पलीकडचा आहे. या दोघांविषयी गोष्टी बोलता आल्या. कळलं. म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडले सोपाधिक आहेत असे पाहून या उत्तम पुरुषाला पलीकडचा आत्मरूप असे म्हणतात. अर्जुना ऐक, अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सुचवतात. वास्तविक न बोलण्याने ज्याचे वर्णन होते काही न जाणणे हे ज्या उत्तम पुरुषाचे जाणणे होय व इतर काही म्हणजे जीव, शिव व ब्रह्म न होऊन ज्या वस्तूचे होणे आहे त्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील मावळली. ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला व जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली. आता सूर्याचे बिंब व त्याचे पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारे तेज जरी कोणत्याही उपायाने घेता आले नाही तरी त्यांच्या दरम्यान तेज कुठले असू असे म्हणू नये.
अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो तो जरी डोळ्यांना दिसत नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. हा, ते किती महत्वाचं आहे. पुन्हा वाचते. मस्त. अथवा नाक व फुले या हा दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो हा तो जरी डोळ्यांना दिसत नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. खरंय. त्याप्रमाणे द्रष्टा म्हणजे पाहणारा व दृश्य पाहण्याचा विषय या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक राहते. तर द्रष्टा व दृश्य या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती स्थिती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचे स्वरूप होय. जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे व जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे व जो आपल्याने सर्व पोकळी आपणच भरून टाकतो. जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे, जी चव चवीने चाखावी व जो आनंद आनंदानेच भोगावा. जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे ते तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले. हा. जो एक पूर्णतेचा मिनिट थांब. हे पण खूप महत्वाचं आहे. बस आपण आकाशाला किंवा आपलं जे जग आहे त्याला आपण शून्य असं एक समजा म्हटलं, पण मग आपण ह्याला शून्य म्हटलं तर मग ब्रह्माचं जे मोठं शून्य आहे त्याला माऊली महाशून्य म्हणतात. तर महाशून्य आणि शून्य असे दोन शब्द तिथे त्यांनी वापरतात. जाऊया पुढे. जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे ते तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले. जो पूर्णतेचा शेवट आहे, जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे, जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे, जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे, म्हणजे लयाचाही ज्या ठिकाणी लय होतो असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळपटीने पुष्कळ आहे. जर स्वरूप चैतन्य आहे तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते या शंकेचे पुढे समाधान करतात. ज्याप्रमाणे शिंपही आपण स्वतः रूपे न घेऊन आपल्या शिंपपणाचे अज्ञान ज्याच्यामध्ये आहे अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूपे स्थितीत आकारात जसे सोने न लपता झाकलेले आहे, ज्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो, हे राहू दे. ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नता नाही, म्हणजे लाट काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे. त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, म्हणजे ज्याच्या सत्तेने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते. त्याप्रमाणे वीरा अर्जुना, जगद्भास रूपी आपला विकास व जगताचा प्रलय रूप आपला संकोच, या आपल्या संकोच विकासास तो आपणच कारण आहे. त्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे विश्वपणाने काही का होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कोठेही जात नाही. त्याप्रमाणे कधीच कोणीकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही व ज्याच्या सारखाच जो आहे. छान. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वनी काष्ट जाळुनिया स्वये जळे. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे निविण उरले. जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषु, जो तृतीय का निष्कर्षु, दोहीहून आणिकू मागिला जो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासुनी बहुवे अर्जुना, जागणे जैसे आना बोधाचेंची.
का रश्मी अन हन मृगजळा पासुनी अर्कमंडळा अफाटू तेवी वेगळा उत्तमुगा. हे ना काष्ठींचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा व्हनी तैसा क्षराक्षरा पासुनी आनचितो. हम्म. पै ग्रसुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्ण वाचा. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी जैसी एक गिळी. मिनिट थांबा इथे. मला हे पण शब्द महत्वाचे वाटतात की उदावादा म्हणजे जलमय स्थिती जी होते कल्पांतीमध्ये ती म्हटलंय त्यांनी, आणि त्यालाच त्यांनी पुढे एकार्ण वाचा जे म्हटलंय त्याचा अर्थ समुद्र. अच्छा. जाऊया पुढे. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी जैसी गिळिली दिवो राती प्रळय तेजे. मग एकपण ना दुजे ऐसे नाही हे नेणिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. हेच मी तुम्हाला सांगत होते ना की 24 ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुषू पाही जे परमात्मा इही बोलिजे नामी. तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे. तैसे विवेकाची काठी उभे केले या किरीटी पारावाराचिया गोठी करणे वेदा. म्हणोनी पुरुषू क्षराक्षर दोन्ही देखोनी अवर याते म्हणती पर आत्मरूप. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सुची जे गा अवधारी पुरुषोत्तमो. एरवी न बोलणेनी बोलणे जेथींचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तुगा. सोहम तेही अस्तवले जेथे सांगतेची सांगले झाले दृष्टत्वैसी गेले. द्रष्टत्वाचे दृष्टत्वैसी गेले. दृष्ट नाही, द्रष्ट म्हणजे द्रष्टत्वैसी गेले दृश्य जेथ. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जायेची ना. का घ्राणा फुला दोही धृती असे जे माझरीला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये. तैसे दृष्टादृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. जो प्रकाशे विण प्रकाशू इशित वेण इशितव्ये विण इशू आपणेनीची अवकाशू वसवित असे जो. जो नादे एकी जता नादू स्वादे चाखी जता स्वादू जो भोगी जगतसे आनंदू आनंदेची. सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्य जिये. जो पूर्णतेचा परिणामो पुरुषुगा सर्वोत्तमो विश्रांतीचाही विश्रामो विराला जेथे. जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासुनी पुरता जो बहुते पांडे बहुता पासुनी बहु. पै नेण तया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होऊनी शुक्ती दावी जेवी. का नाना अलंकार दशे सोनेन लपत लपाले असे विश्वन होनिये तैसे विश्व जोधरी. हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो. आपलिया संकोच विकाशा आपणची रूप विरेशा हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा.
तैसा विश्वपणे काही होये, विश्वलोपी केही न जाये, जैसे रात्री दिवसे नोहे द्विधा रवी. तैसा काहीची कोणीकडे काहीसे नेही वेंची न पडे, जयाचे सांडणे जयासीच सीची. गुड. आपण थांबूया इथे आता. ओके. व्हेरी हेवी. हो, पण पुन्हा घरी जाऊन पुन्हा वाचायला पाहिजे, एकदा तरी वाचायला पाहिजे पुढच्या वेळेच्या आधी, कारण हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि हे 2 श्लोक खूप महत्वाचे आहेत. हम्म. कळलं? हम्म. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.